पुढची बातमी पाहूया। सोन्याच्या दरात गेल्या 15 दिवसात 5,000 रुपयांची घसरण झाली। मात्र भारत पाकिस्तान तणावामुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा 1 लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे। अक्षय तृतीयेपासून सोन्याचे भाव स्थिरावले, मात्र भारत पाकिस्तान तणावामुळे पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलाय। जळगावमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 93,800 रुपयांवर आहे। चीन यांच्यातील टेरिफ संघर्ष यामुळे खरं तर व्यापार युद्धाची परिस्थिती जी आहे ही जागतिक स्तरावर निर्माण झालेली आहे। तर दुसरीकडे युक्रेन व रशिया यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या महिन्यात सोन्याचे भाव जे आहे खरं तर 1 लाखांच्या पार गेलेले होते। मात्र सद्यस्थितीत अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार युद्धावरून कुठेतरी स्थिरता जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळते। कारण टॅरिफबाबत जे आहे ते दोन्ही देशांमध्ये आता या ठिकाणी चर्चा देखील सुरू आहे। परिणामी सोन्याचे भाव हे स्थिरावल्याचं पाहायला मिळते आहे। गेल्या 15 दिवसात सोन्याचे भाव जे आहे जवळपास 5,000 रुपयांनी घसरलेले आहेत। जळगाव सुवर्णनगरीचा विचार केला तर जळगाव सुवर्णनगरीमध्ये गेल्या अक्षय तृतीयेपासून जे आहे सोन्याचे भाव हे स्थिरावल्याचं पाहायला मिळते आहे। सद्यस्थितीत जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव हे GSTसह 96,600 रुपयांवरती पोहोचलेले आहेत। पण मात्र सद्यस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात देखील तणाव हा वाढत असल्यामुळे कुठेतरी सोन्याच्या गुंतवणुकीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जात आहे। आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाशजी भंगाळे आहेत। दादा, ज्या पद्धतीने खरंच आता कुठेतरी अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ संघर्ष थांबण्याची चिन्हे असताना दुसरीकडे मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा वाढल्याचं पाहायला मिळतोय। काय वाटतंय, सोन्याच्या भावात अजून वाढ होईल? आता टॅरिफ वॉरमुळे सोन्याचे भाव 1,02,000पर्यंत आले होते, पण टॅरिफ वॉरमुळे कुठेतरी समझौता होईल अशी शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आज सोन्याचे भाव 15 दिवसात 5,000 रुपयाने कमी झालेले आहे। आणि एकीकडे रशिया युक्रेनचं युद्ध सुरू होतं तेही थांबण्याची शक्यता आहे। तर या दोघं फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव आज 5,000 रुपयाने कमी झालेले आहे। पण इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध व्हायची शक्यता आहे, ज्याप्रमाणे US आणि चायना हे खूप मोठे इकॉनॉमीज आहे, त्याप्रमाणे इंडिया ही खूप मोठी इकॉनॉमी आहे। इंडियामध्येही काही घडलं तर त्याचा इफेक्ट पूर्ण ग्लोबल मार्केटवरती पडेल आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि सोन्याचे भाव परत 1 लाखच्या वरती जायची शक्यता आहे। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढल्यामुळे कुठेतरी पुढील काळात पुन्हा एकदा सोन्याचे भाव जे आहे 1 लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे। खरं तर त्या पद्धतीने भाव स्थिरावल्यामुळे ग्राहकांची देखील सुवर्णनगरीमध्ये गर्दी पाहायला मिळते आहे। ग्राहकांच्या नेमका काय प्रतिक्रिया आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय सांगणार, आज आपण खरं तर सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात। सोन्याचे भाव गेल्या 15 दिवसात 5,000 कमी झालेले आहेत, काय भावना आहे? सोन्याचे भाव गेल्या आता 2-3 दिवसात कमी झालेले बऱ्यापैकी, त्यामुळे सध्या आम्ही सोने खरेदीसाठी आलेलो आहोत। पण तरी सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे अशी आमची सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। अजून सोनं खरेदी करताना तोडजोड करावी लागते? हो, बऱ्यापैकी करावी लागते, कारण की जे ठरवलेलं असतं त्यापेक्षा थोडं सोन्याचे भाव वाढल्यामुळे थोडं कमी घ्यावं लागते। नक्कीच आपण बघतोय की खरं तर एकीकडे भाव जरी स्थिरावले असले तरी मात्र ज्या पद्धतीने सोन्याचे भाव हे भारतीय बाजारपेठेमध्ये एकीकडे लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही प्रमाणात तोडजोड देखील करावी लागते आहे। मात्र ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे त्यामुळे आगामी काळात सोन्याचे भाव हे 1 लाखांच्या पार जाण्याची शक्यता जी आहे ती सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।